आज आपण टिफिनमध्ये नेण्यासाठी म्हणजेच डब्यासाठी फ्लावरची सुकी भाजीची रेसिपी बघणार आहोत। डब्यामध्ये कुठली सुकी भाजी नेली तर त्याने रस्सा भाजीसारखं पोट भरत नाही, पण आजची ही फ्लावरची सुकी भाजी असून सुद्धा तुमचं पोट भरेल आणि तुम्हाला खाताना वाटेल की तुम्ही ग्रेव्हीवाली भाजी खात आहात का। कुठल्याही प्रकारचं वाटण न करता, टोमॅटो न वापरता फक्त 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेली आहे आणि त्याची फुलं सुद्धा वेगळे करून घेतलेले आहेत। थोडंसं याला मी बारीकच चिरून घेतलेलं आहे। चिरून घेतल्यानंतर याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे, तर आपण याला बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करू। नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरे फुलल्यानंतर एक छोटंसं तमालपत्र तोडून टाकायचं। नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि ठेचून घेतलेला आलं आणि लसूण टाकायचं। इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ठेचून टाकलेला आहे। याला थोडा वेळ तेलावरती परतून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा लालसर करायचं नाही। आता या फोडणीमध्ये पाव चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। इथे मोठा चमचा असल्यामुळे मी पाव चमचा टाकलेला आहे। पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेसन पीठ यामध्ये टाकायचं। बेसन फक्त मंद आचेवरती 5 ते 6 सेकंद परतून घ्यायचं आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। हा कांदा कमी ते मध्यम आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवरती परतला तर बेसन पीठ जळू शकते। तुम्ही बघू शकता कांदा फ्राय करून झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा। रंग छान येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची। नंतर घट्टसरपणा येण्यासाठी अर्धा चमचा धने पावडर टाकायची। तिखटपणा येण्यासाठी पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। सर्व मसाले 20 ते 25 सेकंद मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत आणि परतत असताना यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची। मसाले सुद्धा मस्त फ्राय करून झालेले आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, तर जवळपास अर्धी वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाले मस्त फुललेले आहेत। मला यामध्ये पाणी कमी वाटत असल्यामुळे परत मी यामध्ये अर्धी वाटी पाणी एवढं वाढवलेलं आहे। आता भाजीसाठी लागणारं संपूर्ण मीठ आपण आताच टाकून घेणार आहोत। तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही फ्लावर टाकल्यानंतर सुद्धा मीठ टाकू शकता। तुम्ही बघू शकता कुठलंही वाटण न वापरता सुद्धा इथे ग्रेव्ही किंवा रस्सा तयार झालेला आहे। यामध्ये आता चिरून घेतलेली आणि धुवून घेतलेली फ्लावर टाकायची आहे आणि फ्लावर या मसाल्यामध्ये छान एकत्र करून घ्यायची। फ्लावर एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये वेगळं असं पाणी टाकायची गरज नाही। आपण आधी जो मसाला बनवून घेतलेला आहे त्या मसाल्यामध्येच फ्लावर छान मऊसूत शिजून होते। फ्लावर मसाल्यामध्ये एकत्र करून झालेली आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती फ्लावर शिजवून घ्यायची। जवळपास 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। फ्लावर शिजवून होत आहे, तर आपण झाकण काढून बघून घेऊ की फ्लावर शिजली की नाही। तुम्ही बघू शकता फ्लावरवरती मस्त मसाल्याचं कोटिंग सुद्धा आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदलायला लागलेला आहे। तर फ्लावर शिजली की नाही हे चेक करून घेऊ। अजून फ्लावर पूर्णपणे शिजलेली नाही आहे, तर यावरती परत झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती फ्लावर शिजवून तर घ्यायचीच आहे आणि यामध्ये असलेलं सर्व पाणी सुद्धा आटवून घ्यायचं आहे। परत फक्त 2च मिनिट मी फ्लावर शिजवून घेतलेली आहे। आता फ्लावर पूर्णपणे शिजलेली आहे आणि यामधलं पाणी सुद्धा पूर्ण आटलेलं आहे। फ्लावरची ही भाजी आणखी जास्त चमचमीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकायचा। नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं। चाट मसाला टाकल्यामुळे भाजी अगदी नेक्स्ट लेवलची होते। इथे आपली डब्यासाठी फ्लावरची सुकी भाजी तयार झालेली आहे। पाव चमचा बेसन पीठ टाकलेलं असल्यामुळे सर्व मसाले अगदी फ्लावरवरती व्यवस्थित कोट झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजी करायला फक्त 15 मिनिटे लागतात। कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही। आपण इथे टोमॅटो सुद्धा वापरलेला नाही आहे आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम होते। डब्याला द्यायचं नसेल तर घरच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला खरंच आवडेल। मग या भाजीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली ते न विसरता कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।